छान छान पोहे बनवण्यासाठी ताटामध्येच पोहे घेतलेत. एक आपली लूज अशी मूठ आपण भरून पोहे घेतले की एका व्यक्तीला ते बस होतात. ताटामध्येच नळाखाली 3 वेळा हे पाण्याने ताट भरून घेतलं आणि अलगद पोहे खाली पडणार नाहीत अशा पद्धतीने हे पाणी ओतून घ्यायचं. ताटामध्ये पोहे भिजवलेले छान मस्त मऊसूद होतात, कोरडे कोरडे लागत नाहीत आणि ताटामध्ये भिजवले म्हणून ते गिळगिळीत देखील होत नाहीत. ते फक्त डीमार्टमधले पोहे अशा पद्धतीने केले तर खूप छान होतात. तर पोह्यांसाठी आपण घेतलेलं साहित्य आहे. कांदा पोहे म्हटलं की मोठा कांदा बारीक बारीक कापून घ्यायचा. कांद्याची जी वरची कडक बाजू असते ती काढून घ्यायची. जी वरची साल असते, जी साल रसरशीत नसते ती देखील काढून टाकायची. कांदा जेवढा बारीक कापता येईल तेवढा कापून घ्यायचा आणि कांदा नेहमी जास्त घ्यायचा. आता मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा जेवढा जास्त असेल तेवढे पोहे चविष्ट लागतात आणि खाताना घशामध्ये अडकत देखील नाही. तर चला, पूर्वतयारी काही करायची गरज नाही आहे. पोहे भिजत घातले, कांदा कापून घेतला आहे, कढई ठेवायची, तेलाच्या 2 पळ्या घालायच्या आणि तेल चांगलं तापून घ्यायचं. चांगलं तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला पहिले शेंगदाणे तळून घ्यायचे. तुम्ही बघताय तेलाचा धूर निघलेला आहे. मग आता मी गॅस केला आहे बारीक आणि शेंगदाण्यामधले काय दगड वगैरे असेल, खडा एखादा, कारण त्याच कलरचा खडा असतो, तो चेक करायचा आणि हे शेंगदाणे मस्त तळून घ्यायचे. खरपूस असे तळले गेले की मग काढून घ्यायचे, कारण काढून घेतल्यानंतर येते त्याची प्रोसेस थोडीशी चालू राहते. आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी. तेल चांगलं गरम असतं त्याच्यामुळे मोहरी लगेच तडतडते. मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं घालायचं. फोडणीत नेहमी पहिल्यांदा मोहरीच घालायची. जिरं घातलं, जिरं लगेचच फुलतं. कढीपत्ता. कढीपत्ता पोह्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. वाटलं तर तुम्ही तुकडे करून घालू शकता. आणि कढीपत्ता हा पोहे खाताना बाजूला काढायचा नाही. आज आपल्याकडे हिरव्या मिरच्या नाहीत, ज्या अतिशय महत्त्वाच्या असतात पोह्यांमध्ये. तर असं होतं कधी कधी पोहे करायला गेलो आहे आणि हिरव्या मिरच्या संपलेल्या आहेत, तर काय करणार? तर अशा लाल मिरच्यांचे तुकडे करून तुम्ही टाकू शकता. करून पहा एकदा. असेही पोहे छान लागतात. की मिरच्याच नाहीत मग कसे पोहे करणार? तर या लाल मिरच्यांचे तुकड्यांनी देखील छान असे मस्त चवीला पोहे तयार होतात. तर 4 मिरच्यांचे तुकडे करून घातले आणि जो कांदा आपण बारीक कापून घेतला होता तो घालून घेतला. गॅस आपण बारीकच ठेवला आहे. पोहे करताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही. इवन फोडणी करताना देखील गॅस मोठा नाही करायचा. छान पोहे तयार होतात. तर आता जो कांदा घातला त्याला आपल्याला लाल करायचं नाही. कांदा तेलामध्ये थोडासा फक्त हलवून घेतला आहे. त्या कांद्यावरती लगेचच अर्धा चमचा हळद पावडर टाकली. आपल्याला मसाल्याच्या डब्यातून फक्त हळद पावडर टाकायची आहे. मोहरी आणि जिरं आपण अगोदरच फोडणीला टाकलेलं आहे. आता फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची. माझ्याकडे थोडीशी कमी आहे, पण तरी देखील मी घातली आहे थोडीशी. पोह्यांमध्ये जेवढी जास्त कोथिंबीर वापरता येईल तेवढी वापरायची. फोडणीला देखील थोडी घालायची. आता तुम्ही बघाल ताटामध्ये हे भिजवलेले पोहे आहेत. 2 ते 3 वेळा मी ताट भरून त्याच्यामध्ये पाणी भरते आणि अलगद ते ओतून घेते. तरी देखील पोहे तुम्ही बघता एकदम सुटसुटीत आहेत. अजिबात चिकट चिकट दिसत नाही आहेत. फक्त ते अशा पद्धतीने व्यवस्थित कढईमध्ये घालून घ्यायचे. कढईत घालताना थोडेसे चोळून घालायचे. हे पण मस्त सुटसुटीत पोहे तुम्हाला दिसतात. आता इथे गॅस आपला बारीक आहे. गॅसवरती हे करताना आपलं लक्ष हवं आहे. मोठा गॅस अजिबात करायचा नाही. आता चवीनुसार मीठ घालून घेतले आहे आणि पोहे हलवण्याची घाई बिलकुल करायची नाही, कारण जो कांदा कच्चा आहे तो थोडासा खाली परतला जातो. मंद गॅस ठेवायचा. चवीनुसार मीठ घातलं तरी देखील मी अजून पोहे मिक्स केले नाहीत. जे टोमॅटो मी घालणार आहे ते देखील धुवून मी कापून घेतलं आणि आत्ता मी पोहे मिक्स करण्याकडे जाते. तर पोहे मिक्स करण्यासाठी अशा पद्धतीने झारा असेल तर नक्कीच वापरा. तो असा अलगद एकदम खाली तळापासून घालायचा आणि अशा पद्धतीने अलगद पोहे मिक्स करून घ्यायचे.
खूप असे घाईघाईने आणि कलथाने देखील पोहे मिक्स करू नका. अशा पद्धतीने झाऱ्या असेल तर नक्कीच त्याचा वापर करा. अशा पद्धतीने पोहे मिक्स करायचे, तळापासून झाऱ्या घालायचा आणि पोहे असे पलटे करून घ्यायचे किंवा मग अलगद ते असे जसं आपण एखादी गोष्ट चाळून घेतो, धान्य चाळतो, पीठ चाळतो, तसे ते असे हलवून घ्यायचे. खूप पोहे हलवायचे नाहीत. हे पहा झाले मिक्स करून पोहे. पोहे मिक्स करायची जास्त घाई नको, मोठा गॅस नको. आणि आता या पोह्यांवरती फक्त नावाला आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मी फक्त हे लिंबू हातावरती चोळून घेते 7-8 सेकंद, म्हणजे चांगला त्याच्यातून रस निघतो. तुम्ही हातावरती चोळा, नाही तर खाली जमिनीवर प्लॅटफॉर्मवर ठेवून देखील चोळू शकता. ते लिंबू रब करेपर्यंत मी झाकण ठेवलं, म्हणजे काय 10-12 सेकंद मी झाकण ठेवलेलं आहे पोह्यांवरती आणि गॅस बारीकच आहे. तर आता मी इथे टोमॅटो घातला आहे, जो आपण बारीक कापून घेतला होता. टोमॅटो खूप जास्त पोह्यांमध्ये शिजवायचा नाही, कच्चाच खूप छान लागतो. आता पोह्यांना आपल्याला मीठ घालून झालेलं आहे, म्हणून टोमॅटोवरती मीठ मी थोडंसं घालते. इव्हन आपण जेव्हा चॉपिंग बोर्डवरती टोमॅटो कापतो त्याच वेळेस त्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि नंतर पोह्यांमध्ये घातला तरी चालेल. हा किंचितसा फक्त त्याला थोडीशी पोह्यांमध्ये वाफ बसेल एवढाच आपल्याला त्याला शिजवायचा आहे. म्हणून हे पहा पोहे मिक्स करताना मी कशी करते, झाऱ्याने असे झाऱ्या भरून घ्यायचा तळापासून आणि या पद्धतीने ते हलवायचे, नाहीतर मग खाली डायरेक्ट ओतून घ्यायचे. 3 झाऱ्यांमध्ये कडेपासून सुरुवात करायची. एक झाऱ्या पलटे करून घ्यायचा, मधला भाग एका वेळेस पलटून घ्यायचा आणि कडेचा भाग, असे 3 वेळा झारे घातले की अख्खे पोहे चांगले मिक्स होतात. गॅस आपला बारीकच ठेवले आणि तुम्हाला मी बोटाने दाखवते तर बघा एकही पोह्याचा तुकडा तुटलेला नाही. जसेच्या तसेच पोहे आहेत, त्याचा भुगा झाला नाही, तुटला नाही. मी गॅस केला आहे बंद, कारण पोहे तयार झालेले आहेत. आता तुमच्याकडे कोथिंबीर असेल नसेल तेवढी तुम्ही इथे घालू शकता. माझ्याकडे एवढी होती तेवढी मी घातलेली आहे. आता हे पोहे चविष्ट अजून तुम्ही बनवू शकता. याच्यावरती तुम्ही ओलं खोबरं किसून घालू शकता. हे तुम्ही वेगळ्या फरसांसोबत खाऊ शकता. आणि आता साधं सोपं म्हणजे जे शेंगदाणे क्रिस्पी आपण करून घेतलेत, ज्यावेळेस आपण पोहे सर्व करू, ताटामध्ये वाढून घेऊ ताटलीमध्ये, त्यावेळेस ते शेंगदाणे वरून घ्यायचे. पोह्यांमध्ये शेंगदाणे घालायचे नाहीत, ते सादळले जातात, मऊ लागतात, क्रिस्पी लागत नाहीत, क्रंची असे. ताटलीमध्ये असे पोहे वाढून घेतले की मग वरून 2 चमचे 1 चमचा शेंगदाणे घालायचे. तुम्ही नक्की करून पहा. एका बाईटमध्ये पोह्यांसोबत जो शेंगदाणा येतो तो एकदम क्रिस्पी असा असतो. वेगळ्या फरसांसोबत, वेफरसोबत आणि लिंबू तर हवंच, आणि सोबतच मस्त गरमागरम चहा. थँक्यू. नक्की करून पहा.